करायची. याला 6 टाकायचं डायरेक्ट होतं ते पुढं जातो. गेलं का 6 mm पुढं गेलं. ह्याच्यामध्ये जायचं हे बघा हे 2 पॉईंट लाईन घ्यायची. 2 पॉईंट लाईन ह्याच्यामध्ये गेला ही 2 पॉईंट लाईन घेतली. हे बरोबर इथनं आहे ना, इथनं इथपर्यंत लाईन टाकायची. टाकली का इथनं इथपर्यंत लाईन आली. ठीक आहे. परत या लाईनला सिलेक्ट करायचं. इथं 12 करायचं. आता 12 पहिलं 6 केलं सेंटर. आता 12 का घेतलं माहितीये का? कारण हे सेंटर आहे का नाही. आता ह्याचा 6 इकडे होणार, 6 इकडे होणार प्लस आता हे 12 वर सेंटरला फिरणार म्हणजे ह्याचा 6 पण इकडे होणार आणि त्याचा 6 इकडे होणार. बरोबर 12 कळलं का? 12 बघा आता हे टूल आहे आपला. ठीक आहे. आता हे असा फिरणार सेंटरनी. 6 mm इकडे होणार, 6 mm इकडे होणार. ठीक आहे. मग आता हे आपला 6 mm झाला का शीटचा कॉर्नर. पहिला कोपरा. आता इकडे 6 mm आला. परत आता इथं आपण 12 mm टाकला. ठीक आहे. 12 mm टाकला. आता 12 mm वर फिरणार ह्यो म्हणजे इकडे 6 होणार म्हणजे हाफ राऊंड तयार झाला 12 mm आणि इकडे 6 झाला. परत मग 12-12च करायचं. 12 करायचं. एकदा फक्त अर्ध करायचं पहिलं. आता काय करायचं, लय सोपं आहे, काय अवघड नाही. मी काय माझ्याकडनं जर शिकणार असणार ना मी त्याला सगळं शिकवतो, नाही तर मग तुझ्या आई घाल म्हणतो असं आहे. आता बघा ही लाईन इकडे घ्यायची फक्त कंट्रोल दाबून. ह्याच्यावर आली राईट क्लिक करून लेफ्ट सोडला डायरेक्ट कंट्रोल अर्धा दाबून धरायचा. कंट्रोल आणि अर्धा दाबून धरायचा. आता ही शेवटची लाईन जरा इकडे चालली नाही का, कॉर्नरला चालली तर कंट्रोल झेड करायचं एक लाईनीला. ठीक आहे. कंट्रोल झेड. आता ही वरचं डिलीट मारायचं हे आणि हे बॉक्स बाजूला काढायचा आणि हे सगळं कंबाईन करायचं. कंबाईन करून पी दाबायचं याला आणि याला पण पी दाबायचा. म्हणजे आता काय होणार शॉर्ट, हे बघा आता हे इथला गॅप आहे ना, हा 9 mm येतोय का, 9 म्हणजे 3 mm राहणार. 3 mm कोपरा राहणार. ठीक आहे. आणि इकडे पण 9 mm येणार. आला का 9 mm. बरोबर दोन्हीकडे सेम होणार, इक्वल होणार. झाला. आता याला कंबाईन करायचं आणि मग तिकडे गेल्यावर मग एक सोडून एक लाईन सिलेक्ट करायची आणि वर्टिकल सेंटर द्यायचं. मारा एकदा प्रोग्राम 5 मिनिट लागेल. 2 मिनिटं. आता एल डिलीट मारला येऊ. फाईल सेव्ह एज डेस्कटॉप एक्सेप ऑटोकॅड 2. ओके. वेक्टर इम्पोर्ट डेस्कटॉप 2. असिस्टंट 00. अप्लाय टूलपाथ 2D टूलपाथ अलॉंग त्याच लाईनीवर टूल फिरला पाहिजे. अलॉंग घ्यायचं. फिनिश डे पेजी. आता 12 mm च्या टूलला आपण 4 mm चा डिप देतो. 4च रेग्युलर. हां याला टूल सिलेक्ट करा, कुठला पण सिलेक्ट केला तरी चालतं, काय नाही. 3चा केला तरी 0 टॅप 4 आणि इथं मेटल थिकनेस टाकायची 18 mm. ठीक आहे. आता एक सोडून एक लाईन सिलेक्ट करायची आपल्याला. पहिली सिलेक्ट केली, एक सोडून एक सिलेक्ट करायची. का बरं एक सोडून एक करायचं असते ते कळलं तुला आता 2 मिनिट थांब. पुढं बघत राहतो, कळन तुला. एक सोडून एक सिलेक्ट करायची. आता शेवटचं शिकवता मी तुम्हाला. आता खाली जाऊ जरा रिलॅक्स होऊ. चालतंय. एक सोडून एक सिलेक्ट करायची अशी झाली. एक सोडून एक सिलेक्ट. असिस्टंट मध्ये जायचं आणि हे मिरर वेक्टर मध्ये जायचं. आता वर्टिकल आहे. वर्टिकलचा सेंटर घेतला. हे टिक करायचं. कॉपी द ओरिजिनल वेक्टर टिक करायचं आणि हे कट करायचं आणि मग याला पूर्ण सिलेक्ट करायचं फक्त. आणि साईडची जी आउटर आहे त्याला अनसिलेक्ट करायची आणि कॅल्क्युलेट नाव करायचं. आता बघा खालीवर होते का, खालीवर ॲरो बघा हे वर चाललंय आणि इथनच मग दुसरं सुरू होणार, खाली येणार. परत इथनच मग वर जाणार
परत इथनं खाली येणार, हा. वर जाणार, खाली येणार. म्हणजे आपला जो टाइम आहे का नाही, आता पहिलं आपलं काय व्हायचं, आपल्याला हे माहित नव्हतं. माहिती नव्हतं. माझा हा टोल इथनं खाली गेला का नाही, परत परत येणार. खाली यायचा, परत परत इकडनं वर जायचा, जाणार. परत खाली यायचा, परत इकडनं, तो वेळ जायचा. वेळ आता काय होणार, इथनं वर गेला तिथलंच की खाली परत इथनं लगेच बाजूला जाऊन लगेच लाईन मारणार तो. कळलं का? आता हे झालं. आता याला टोल पाथ मध्ये जाऊन सेव्ह करायचं, G1 नाव द्यायचं, काही गुरु जे 1 असेल काय ते नाव दिलं. हा, ठीक आहे. हा. मग हे डिलीट मारायचं. मग ह्याची आउटर सिलेक्ट करायची, 2D टोल पाथ मध्ये जायचं, इनसाइड करायचं, फिनिश स्टेप 18, 4M चा टूल आपण वापरतो तो 018, 0 टॅब 18, खाली 18च राहायचं आणि कॅल्क्युलेट नाव करायचं झालं. आणि याला नाव द्यायचं, आउटर वगैरे आउट 1 काय नाव द्यायचं तुम्हाला. झाला.